फोन केला तुला? तुझा फोन बंद आहे. मी दीपक दादाला पण फोन केलता. तो बोलला तू 6 वाजताच गेलायस. कुठे गेलतास तू? अगं चिमणे, जरा दुसरं काम होतं त्याच्यामुळे उशीर लागला. कसलं काम? तुला तर सगळं सांगत बसू का चिमणे? राहू दे, नाही विचारत. पण परत असं करू नकोस. घरात मी एकटीच असते. मला भीती वाटते. गावाकडं होतो तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण इथं मला एकटीला भीती वाटते. बर, उद्यापासून लवकर येत जाईल. चिमणे, एक प्रश्न विचारतो तुला, खरं खरं उत्तर देणार ना? मी कधीच खोटं बोलत नाही. माहिती नाही का तुला? विचारतोयस. तुला गावची आठवण येते ना? दादा, मला तू हा प्रश्न विचारतोयस म्हणल्यावर तुला पण आठवण येतच असणार आहे ना? तुला गावची आठवण येते म्हणल्यावर मला पण येणारच ना? चिमणे, सगळं किती चांगलं होतं ना ग. माझ्यामुळं आपलं गाव, आपण जोडलेली माणसं सगळी तुला सोडायला लागली. दादा, आपल्या आई वडील आणि भावाशिवाय आपलं कोणच नसतं र. आणि माझ्याजवळ माझा दादा आहे ना, मग बास की. त्याच्यासोबत मी कुठं पण राहायला तयार आहे. चिमणे, त्या दिवशी आई आणि बापू गाडीवर देवाला गेलं नसतं आणि त्यांचं जर ऍक्सिडेंट झाला नसता तर आज आपल्या सगळं आई आणि बापू असत. बापू माझ्या पाठीमाग खंबीर उभा राहिला असतं आणि गावाला ओरडून सांगितलं असतं, माझ्या पोरानं कुठली चुकी केली नाही, माझं पोरगं लय चांगलं आहे, माझ्या पोरानं असं काय बी केलं नाही, माझं पोरगं निर्दोष आहे. पण चिमणे, आज आपल्या संग आई आणि बापू बी नाही. ती माणसं लय पैसा कमवते, ती लय गाड्या घेते, ती मोठी मोठी घरं बांधते ती. पण चिमणे, त्यांच्यापाशी आई आणि बाप नसला तर किती बी कमवल ती गरीबच बघ, गरीबच. चिमणे, आपण किती जरी श्रीमंत झालो तर चिमणे आपण गरीबच राहणार. चिमणे, गरीबच राहणार. चिमणे, थँक्यू. होय होय होय, चालतंय. ठेवू का? अरे दाद्यावर पटकन हे धर, घाल शर्ट. वहिनी आली वाटत, थांब बघते. वहिनी ये. शंकर, कशी दिसते मी? सुमी, एकदम छान आणि गोड दिसतेस बघ. होय वहिनी, खूप भारी दिसतेस तू. दादा ऐक ना, वहिनी इतकं छान आवरून आले आणि मी बघा साधा ड्रेस घातलाय. मला पण नवीन ड्रेस घालायचाय. मी आले. जा.
अगं सुमे, घरी काय सांगितलंस? शितलीचा वाढदिवस आहे म्हणून सांगितलं. होय होय. सुमे, घरची लक्ष्मी ना साडी तर छान दिसते, तशी तू आहे ना लक्ष्मीसारखी छान दिसायला लागलीस. होय नवरोबा, बास की किती बघताय. आता माझी बाई काय म्हणलं, मीच बघणार ना का दुसरं बघणार? अगं उलट तुझी नजर काढली पाहिजे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. बर, हे तुझ्यासाठी छोटस गिफ्ट. अगं सुमे, याची काय गरज होती का? अरे घे र. अगं देवानं मला सगळ्यात मोठं गिफ्ट दिले बघ, तुझ्या रूपात. काय आणले? बघ की कसं वाटतंय? छान आहे, अगदी तुझ्यासारखं. घाल की. कसं दिसते? मस्त. ए नवरा बायको, झालं का तुमचं? कापायचा का केक? होय होय. इकडं बघा सगळे सेल्फी काढ. यो कर चल जेवायला. शंकर जेवायला चल की. तुझा पुढं जरा काम राहिले.
हे बघ, काम होयच तो होतच राहते, पण जेवाच टायमाला जेवणच करायचं, उगाच आपला हाल करून घ्यायचं नाही. चल की. शंकर, अरे काय झालंय का? नाही. मग मी आता काय बोललो सांग बरं. काय? अरे बाबा, नको असं स्वतःला त्रास करून घेऊ, चांगलं नाही शंकर. दिप्या, तुला नाही समजणार. तू जर माझ्या जागी असतास ना, तुला कळलं असतं. अरे माणसं साथ सोडतेत रे, पण त्यांची आठवणी मरेपर्यंत सोबत राहतील बघ. आणि असं एकटं बसलं ना की मग त्या बाहेर येते. अरे शंकर, आठवणी या आठवणी असतात, त्या तशाच मागे राहतात, त्या पुढे येत नाहीत बाबा. आणि पुढे आले तर म्हणजे सुमी दिसली. काय? कुठं? चिमणीला शाळेत सोडलं आणि मी बाहेर आलो, ती समोरनं गेली. म्हणजे सुमी येत आहे? होय. आरतीला बघितलं लय भार वाटलं. आरती आपली सुम्या वाटलं, पण नंतर मंगळसूत्र बघितलं. तिच्या लग्नाचं कळलं होतं मला, पण शंकर बरं आहे की आरती तिच्या आयुष्यात खुशीच असेल की आता. आणि बघ, तू पण तुझ्या आयुष्यात आता पुढे जायचं ठरवलीस, आता मागं नको बघू गड्या. नाही ते प्या नाही. अरे तू म्हणतोयस ती तिच्या आयुष्यात खुश असेल, पण मी तिला बघितलं, मला तसं वाटलं नाही रे. अरे सोड ती सगळं, त्याचा विचार करून काय आता उपयोग आहे का? दिप्या, तुला नाही कळणार. अरे शंकर, पण जेवण. ही बिल्डिंग बघ की कसली भारी आहे. मी ना कॉलेजून जाताना ही रोज बिल्डिंग बघते. मला असं वाटतं की आपण दोघं पण इथंच राहायला पाहिजे. आपण लग्नानंतर कुठं राहायचं रे? लग्नानंतर सुमे अशीच एका मोठ्या बिल्डिंगमध्ये राहायचं. खरंच? होय सुमे, आपल्या मुलांना आपण लय चांगलं शिक्षण द्यायचं, होय. आणि असे का मोठ्या बिल्डिंगमध्ये आपलं घर असेल, आणि तिथं तू मी आपली मुलं राहणार. आणि सुमे, गावाकडे पण राहायचं बरं का. हे यार, हळू चाल की जरा, शर्यत लागल्यासारखं पळायला लागलायस. मला सोडून घरालाच जायचं आहे ना? व तू चल लवकर. हे थांब र. काय
काय चाललंय का तुझं? कुठं काय? काल कुठे गेलतास मग? घरीच की. घरीच गेलतास? होय. चिमणीला बरा दिसला नाहीस घरात. ती दिप्या जरा दुसरं काम होतं. कसलं काम होतं? होतं जरा. शंकर, खरं सांग, सुमीकडे तर जात नाहीस ना तू? नाही तसं काय नाही दिप्या. अरे बाबा बास की शंकर, ती सुमी आता दुसऱ्या कुणाचे तर आहे ती आता. तुझी गरज नाही तिला, कळतंय का? सुखानं चाललंय सगळं तिचं, चालू दे की. बघ एक लक्षात ठेव, दुसऱ्याच्या भरल्या संसारात ढवळाढवळ करणं म्हणजे पाप आहे शंकर. का तिचं सुख पण आता तुला भगवंत झाले. अरे काय सुख आहे रे ती? हा काय सुख आहे? गारमेंट मध्ये कामाला जाते ती. सकाळी लवकर जाते, रात्री 9ला घरी येते. अरे दिप्या, ती आनंदात नाही रे. त्या चेहऱ्यावर साधं समाधान नाही. अरे मग तू काय तिच्या चेहऱ्यावरचं समाधान माग आणणार आहेस का आता? अरे शंकर, स्वतःच्या आयुष्याचा कचारा झालाय तू बघ आधी. कुठे त्या सुमीच्या नादाला लागलायस परत? दिप्या, नाद नाही, माझं प्रेम आहे. होतं प्रेम, होतं. दिप्या, येणार असलं ये, त्याच्या थांब इथंच. ए शिजलं का नाही चिकन? आण लवकर, इथं भुका लागले ते. चिकन आणलं नाही आज. चिकन आणलं नाही? इच्छा तर. ए बाहेर ये, बाहेर ये, तो बाहेर ये. काय आहे? का आणलं नाही चिकन तू? चिकन का आणलं नाही तू? ऐकत नाही तू माझं? ऐकत नाही तू माझं? मुद्दाम करते ना, मुद्दाम करते ना. ए बोल ना, मुद्दाम करते तू? हे बघा, आज माझं डोकं दुखत होतं म्हणून मी कामाला पण गेले नाहीये. ए तरी आणायचं जाऊन, आणायचं जाऊन, समजलं ना तुला? तरी आणायचं, कळलं का? तुम्ही कालवा करू नका, मी काहीतरी आणते तुमच्यासाठी करून. ए मी कालवा करतोय? मी कालवा करतोय का? आणि तू जी करतेस ती हे मुद्दाम करतेस का? ए बोल ना, मुद्दाम करतीन तू? हा, तुझ्या हातचं पाणी बंद नाही मला. आणि तुला बघतो आल्यावर. यायला आता क्वार्टर टाकून येतो, मग हिला बघतो काय असतं ते. Oh,